UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। वडीगोद्रीत मराठा आणि ओबीसी कार्यकर्ते आमने सामने। मराठा संघटनांच्या बाईक रॅलीवेळी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी, मोठा पोलीस बंदोबस्त तैनात। मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ धाराशिव आणि बीड बंद, बाजारपेठ, शाळा, महाविद्यालय बंद, बस सेवा सुरळीत सुरू। तर उद्या पुणे आणि जालना, परभणी बंदची देखील हाक। भुजबळ आणि परळीवाल्याचं ऐकून मराठा धनगर समाजामध्ये वाद लावणं सुरू। मनोज जरांगेंचा भुजबळांसह नाव न घेता धनंजय मुंडेंवर आरोप। गाडीचीही अक्कल नसलेल्या जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचताय। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा मुख्यमंत्री शिंदेंसह जरांगेंवर हल्लाबोल। मुंबईतील धारावीमध्ये मशिदीचा अनधिकृत भाग तोडण्यावरून वाद, जमावानं मुंबई महापालिकेच्या पथकातील वाहनांच्या काचा फोडल्या। धोडक कारवाईला 4 ते 5 दिवसांची स्थगिती। न्यायालयाच्या निर्णयानुसार पालिकेनं कारवाई सुरू केली होती। धारावीतल्या घटनेनंतर गृहमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया, मशीद कमिटीनं 4 ते 5 दिवसात अतिक्रमण काढण्याचं आश्वासन दिल्याची ही माहिती। राज्यात कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत गृह मंत्रालय फेल, भाजप सत्तेत असताना वाचाळवीरांची संख्या वाढली, सुप्रिया सुळेंची टीका। जिहादी लोकांना राज्यामध्ये शरिया कायदा लागू करायचा आहे, कायद्याचं पालन करा, परिस्थिती बिघडल्यास जिहादी जबाबदार, नितेश राणेंचा इशारा। कोणत्या समाजाला डोळ्यासमोर ठेवून टीका करत असाल तर चालणार नाही, नितेश राणेंच्या वक्तव्यानंतर अजित पवारांनी दम भरला। नितेश राणेंसारखे बेताल वक्तव्य करणाऱ्यांचा निषेध करण्याची राष्ट्रवादीची ताकद, सुनील तटकरे नितेश राणेंविरोधात आक्रमक। राजकारणासाठी एका समाजाला टार्गेट करणं चुकीचं, शिवसेना आमदार संजय गायकवाड यांची नितेश राणेंवर टीका। छत्रपतींबाबत नितेश राणेंचं अपमानास्पद वक्तव्य, अमोल कोल्हेंचा आरोप, तर आता सत्तेला लाथ मारून बाहेर पडा तरच ताकद दिसून येईल, कोल्हेंचं अजित पवार गटाला आव्हान। चांगलं काम करणाऱ्यांच्या पाठीवर थाप बसणार की राजकीय गोंधळ घालणाऱ्यांनाच मतदान करणार, वरळीकरांना राज ठाकरे यांचा सवाल। वरळीतून राज ठाकरेंनी प्रचाराचा नारळ फोडला। सिनेट निवडणूक उद्याऐवजी मंगळवारी घेण्यास हायकोर्टाची परवानगी, 24 तारखेला मतदान तर 27 तारखेला मतमोजणी होणार, मुंबई विद्यापीठाची विनंती हायकोर्टाकडून मान्य। मोदी सरन्यायाधीशांच्या भेटीनंतर आता शिंदे सरन्यायाधीश एकत्र येणार, हायकोर्टाच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजनानिमित्त भेट होणार, सोमवारी बीकेसीमध्ये हायकोर्टाच्या नव्या इमारतीचं भूमिपूजन। राष्ट्रवादीच्या चिन्हाबाबत लवकरच निर्णय घ्या, तातडीनं निर्णय होणार नसेल तर घड्याळ चिन्ह गोठवा, शरद पवार गटाची सुप्रीम कोर्टाला विनंती। गणपती विसर्जनानंतर माझा प्रवेश होईल असं फडणवीसांनी सांगितलं, पण आता गणपतीसोबत माझा भाजप प्रवेश देखील विसर्जित झाला, एकनाथ खडसेंचं वक्तव्य। ऑगस्टच्या शेवटी अर्ज भरलेल्यांना 2 महिन्यांचे पैसे देऊ, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीसांची माहिती। सणासुदीच्या तोंडावर देशामध्ये महागाईचा भडका, मागील 4 दिवसामध्ये खाद्यतेलाचे दर 12% वाढले। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।